जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी माझ्या मुलांना टिफिनसाठी छान अशी गवारची भाजी बनवलेली आहे. तर त्यासाठी छान अशी मी गवार घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एक अशी जास्त तिखटची मिरची घेतलेली आहे आणि एक अशी साधारण कमी तिखटची मिरची घेतलेली आहे. तर चला, तर आपल्या रेसिपीला मस्त अशी सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये मी 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान अशी आपल्याला राई जिरीची फोडणी द्यायची आहे. भाजी अशी झटपट होणारी आहे आणि माझ्या मुलांना तर अशा भाज्या टिफिनसाठी खूप अशा आवडतात खायला. त्यामुळे छान अशी भाजी मी बनवलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मिरची टाकून घेऊया आपण आता याच्यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदा असा मस्त असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. परतत राहायचा आहे आपल्याला छान असा. कांदा तर छान असा मस्त असा मऊ झालेला आहे. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे. तर हळदीऐवजी तुम्ही लाल मसाला देखील वापरू शकता, पण हळदीमुळेही भाजीला चव खूप अशी छान लागते. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला गवारच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. शेंगा छान अशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे मी. तर टाकून घेऊया आपण गवारच्या शेंगा कट करून घेतलेल्या आणि मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही, चपातीसोबत देखील खाऊ शकता. खूप छान अशी भाजी लागते. भाजीला टेस्ट, चव अशी खूप अशी छानच लागते. तर याच्यामध्ये मिरची देखील टाकून घेऊया आपण. ही मिरचीला फारशी अशी तिखट नसते, पण खूप छान लागते खायला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाजी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आपल्याला आणि मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला आणि फक्त असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायची आहे भाजी आपल्याला, जेणेकरून भाजीला छान असं आपल्या तेल सुटेल. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला आपल्या. मस्त अशी मिक्स करून घेऊया भाजी आपण आणि याच्यामध्ये आता आपल्याला किंचितसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे. तशी तुम्ही भाजी वाफेवर देखील शिजवू शकता, पण जर पाणी थोडं असं ॲड करून घेतलं की भाजी छान अशी सॉफ्ट अशी शिजून जाते. त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायची आहे भाजी आपल्याला. थोड्या वेळाने पाहूया, भाजी छान अशी आपली शिजवून गेलेली आहे. छान अशी सॉफ्ट झालेली आहे भाजी आपली. मस्त अशी मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. तर इथे 1 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी खूप अशी छान लागते खायला. खूप छान अशी चव येते भाजीला आणि वरून अशी कोथिंबीर देखील टाकून घेऊया. तर आपली भाजी तर रेडी झालेली आहे खाण्यासाठी. भाजी तर रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.